पन्हाळगडावरती पन्हाळगडाला भेट देऊन पुढे जाण्याचा विचार केला आम्ही आता प्रवासामध्ये। शिवा काशीद यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो। तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण आतमध्ये पाण्यामध्ये काय आहे हे बघा, ब्रह्मा आणि शिव हे ज्योतिबा देव। चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा आपला हा प्रवास आपण करतोय ते ज्योतिबा मंदिराच्या दिशेने। जाताना तुम्ही बघू शकता इथला पूर्ण रस्ता हा घाटांचा आहे आणि हा रस्ता सध्या पाऊस नसल्यामुळे इथले पूर्ण वृक्ष वगैरे सध्या वाळलेले आहेत। आता आम्ही पोहोचलोय ज्योतिबा देवस्थानापाशी। हे देवस्थान तुम्ही बघू शकता। आतमध्ये कॅमेराला परमिशन आहे का बघू आपण। भरपूर ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे परमिशन। आता या ठिकाणी बघूया कसं आहे। मित्रांनो, ज्योतिबा हा डोंगर उंच आहे आणि हे मंदिर डोंगरावरती आहे। या मंदिराचा सगळा बांधकाम हे दगडी आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मी सारखंच याही मंदिराचं बांधकाम आहे। हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर। सांग भलं देवा सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, सांग भलं देवा सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं। या मंदिरात केदारेश्वर शैलीत बांधलेले 2 नंदी आहेत। या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठा मेळा भरतो। या मेळ्यात लाखो भाविक भक्त सासन म्हणजेच लाठी घेऊन इथे येतात। रविवार हा ज्योतिबाचा पवित्र दिवस आहे। देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर। ज्या प्रकारे हळदीचा भंडारा हा जेजुरीला उधळला जातो तसाच भंडारा इथेही गुलालाचा उधळला जातो। हे मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे। हे मंदिर महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। पौराणिक कथा सांगते की विष्णू, ब्रह्मा आणि शिव हे ज्योतिबा देवता म्हणून अवतार घेण्यासाठी एकत्र आले, ज्यांनी शेवटी दुष्ट रत्नासुराचा नाश केला। ज्योतिबांनी अंबाबाईला राक्षसांपासून लढताना मदत केली। आता आमचं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही ज्योतिबाच्या गडावरून निघतोय। या तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा। आता आम्ही आलोय पन्हाळगडावरती। पन्हाळगडाला भेट देऊन पुढे जाण्याचा विचार केला आम्ही आता प्रवासामध्ये। आम्ही आता जातोय सरळ पन्हाळगडाच्या आतमध्ये। करवीर राज आणि कोल्हापूरच्या रांगड्या मातीमधला किल्ले पन्हाळगडावर जात असताना वीर शिवा काशीद यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो। आणि पुढे आल्यावर लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत ज्यांनी घोडखिंड लढून ठेवली होती ते वीर बाजीप्रभू देशपांडे असे प्रामाणिक पराक्रमी सैनिक प्राणापलीकडे लढले, म्हणून आज आपण हे डोळे भरून स्वराज्य पाहू शकतो। पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला किल्ल्यामध्ये प्रवेश करता येऊ नये म्हणून ह्या 3 मुख्य दरवाजांची रचना केली गेलेली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आणि परिस्थिती सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। या पन्हाळा किल्ल्यावर तलवारीला या ठिकाणीच धार लावली जात असे।
पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वींचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. त्यानंतर यादव, मोघल, आदिलशाही, मराठे, त्यानंतर ब्रिटिशांच्या स्वाधीन हा किल्ला राहिला. आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली. तटबंदी दरवाजाचे नवीन बांधकाम तेव्हा करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच काम केले. अफजल खानाच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून तो आपल्या स्वराज्यामध्ये आणला. आदिलशहाने पुन्हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शतापीनं स्वतःची सुटका करून घेतली. शत्रूंना चकवा देण्यासाठी शिवा काशीत महाराजांच्या वेशामध्ये दुसऱ्या मार्गानेच निघून गेला. सिद्दी जोहरच्या सैन्यांना असं वाटले की महाराज आपल्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते. पण सिद्धीने शिवा काशीद यांची निर्घुण अशी हत्या केली. बाजीप्रभूंनी घोडकिंड थोपवून ठेवली आणि महाराजांना पुढे जाण्यासाठी सांगितले. तोफांचे 3 आवाज झाले. तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीर मरण आले. 3 दरवाजांमध्ये वीर आहे. या ठिकाणचं पाणी किती स्वच्छ आणि नितळ आहे, तुम्हाला आतमध्ये दाखवू शकत नाहीये मी पाणी किती नितळ आहे. तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण आतमध्ये पाण्यामध्ये काय आहे. हे बघा पाण्यामध्ये कुठं काय आहे तुम्हाला प्रॉपर दिसतंय. विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीच आटत नाही. स्थानिक लोक याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. 3 दरवाजाच्या समोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे. 3 दरवाजापासून जवळ असलेलीच ही अंधारबाहू. ही 3 मजली आहे. यातील पहिला मजला पहारेकऱ्यांना राहण्याची व्यवस्था. दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोर वाट आहे. तळ मजल्यावर एक विहीर आहे. हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती यांच्या 3 मोठी अशी भली मोठी धान्याची कोठारे आहेत. धान्य साठवून ठेवण्यासाठी या कोठारांचा वापर केला गेला जात असे. यामध्ये सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य या कोठारांमध्ये मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची ही सगळ्यात सुरक्षित अशी जागा होती. इथे ताराबाईंचा राजवाडा आहे. इथून ताराबाईंचा राज्य कारभार चालत असे. पन्हाळगडावर असलेला ताराबाईंचा राजवाडा सध्या लहान मुलांची शाळा बनवली गेली आहे तिथे. ही आहे सज्जा कोटी. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी राज्याचा कारभार बघण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीमध्ये चालत. आणि या 2 मजली इमारतीचे बांधकाम हे चुना आणि दगडामध्ये केले गेलेले आहे. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील पुढाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर 2 वेळा जीवघेणा हल्ला केला गेला होता. संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगडाच्या एका बाजूस वाघ दरवाजा जो भक्कम अवस्थेमध्ये अजूनही आहे तो आपल्याला दिसतो. आता मी पूर्ण पन्हाळा किल्ला बघितलाय, पन्हाळागड बघितलाय. पन्हाळागडाची एंट्रन्सची बाजू जेवढी पण आहे तेवढी अजून सुद्धा चांगल्या अवस्थेत आणि भक्कम आहे. पण वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की आपण महाराजांनी एवढं गड किल्ले आपल्यासाठी जिंकले, एवढं स्वराज्य आपल्यासाठी आणलं, पण आपण त्या गड किल्ल्यांना चांगल्या अवस्थेमध्ये ठेवू शकत नाही आहे. तुम्हा सर्वांना आता माझं एवढंच म्हणणं आहे की आपले पण जेवढे गड किल्ले किंवा महाराजांनी जो आपल्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं संवर्धन चांगलं करा, त्या गोष्टी जपा. प्रत्येक ठिकाणी साफ स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्या गोष्टींना जर आपण जपलं तर आपण आपली संस्कृती जपू, आपण आपला इतिहास जपू.
महाराजांचं खरंच स्वराज्य आपण जपू. इथं येऊन घाण करण्यामध्ये काहीही एक अर्थ नाही आहे. इथं येऊन तुम्ही होता येईल तेवढं साफ ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा, स्वच्छता ठेवा आणि जे आपल्याकडे आता उरलं आहे तेवढं जपण्याचा प्रयत्न करा. फक्त एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही बघू शकता आता आम्ही हायवेवरती थांबलो आहे चहा पिण्यासाठी. आता आम्ही जातो आहे पन्हाळागडावरून ते डायरेक्ट थेट आम्ही जातो आहे जतला, गुड्डापूरला आणि पूर्ण हायवेवरती गाड्यांची रस चालू आहे. चहा पिण्यासाठी आम्ही इथं थांबलो आहे आता सध्या. चहा पिऊन आम्ही आमची जर्नी पुढं कंटिन्यू करणार आहे ती जतच्या दिशेने. जतला गेल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी लाईट वगैरे असेल तर आपण व्हिडिओ बनवू, नाहीतर आपण उद्या सकाळी डायरेक्ट व्हिडिओ बनवता. जतमध्ये माहिती तुम्हाला सांगतो, जतचं मंदिर कुणाचं आहे, नेमकं मंदिराचे काय खासियत आहे ती सगळी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू बनत राहा. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही मला आणखीन काही गोष्ट विचारायची असेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये विचारू शकता. कुठली माहिती तुम्हाला पाहिजे असेल, जी जर्नी मी आता करतो या पूर्ण जर्नीमध्ये, तर ती माहिती मी तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. कमेंट्स वगैरे तुम्ही करत जा, मी ते वाचत जातो आणि तुमच्या कमेंट्सना मी 100% तुम्हाला रिप्लाय देत जाईन मी. तर तुम्ही आठवणीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.